टीमची टोटल 9 धावा. यस 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे. ऑन साईडला बॉलला ढकललाय डीप मध्ये. खरं तर खेळाडू उपस्थित आहेत. खरं तर थर्ड प्लेससाठी ही मॅच आहे. खरं तर तिसऱ्या पारितोषिकासाठी ही मॅच आहे. आणि आता इथून तब्बल 3 धावा कंप्लीट केल्यात. तीन धावा कंप्लीट आणि टीमची टोटल 12 धावा. 2 षटकांची ही मॅच आहे. त्यामुळे त्याचला तुम्हाला स्पीडअप करावे लागेल. फास्ट खेळायचं आहे. जो जिंकणार तो तिसऱ्या खरं तर ट्रॉफीवरती आपलं नाव करणार. वेगवान चेंडू परंतु या ठिकाणी दिशेवरती कंट्रोल नाहीये. यस अंपायर्स कॉल वाईट बॉल आहे या ठिकाणी. एक अवांतर धाव. टीमची टोटल 13 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. जेलची संधी. अगदी या ठिकाणी खेळाडू आले होते परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि इथे पुन्हा 3 धावा कंप्लीट केल्यात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 2 षटकांची मॅच आहे त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात. विदाउट लॉस 16 धावा बनवल्यात. क्रमांक दुसरं गोलंदाज समीर आहेत बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 आळ्यात परंतु या ठिकाणी समीर यांचा भव्य स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथून प्रहार केलाय. षटकार. हॅलो या ठिकाणी 4 धावा आलेल्या आहेत. नक्कीच आज पुन्हा एकदा आम्हाला खरं तर जाणार चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय.
परंतु इथे कदाचित किती धावा येणार, परंतु इथे नक्कीच 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. नक्कीच चांगले एफर्ट होते खरं तर. 100% योगदान देण्याचं काम नक्कीच. आज आकाश खरं तर सर्वांची मनं जिंकतोय. जिथे जिथे आकाश असतो तिथे त्याची झलक पाहायला मिळते. फटका, अगदी बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह, परंतु इथे रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत. बॅट्समन या ठिकाणी पाहिलं तर JP बोरसे फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मंगेश आहेत ऑन अ स्ट्राईक. उर्वरित अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू आहे, परंतु शेवटचा एक बॉलवरती मंगेशला आपली ताकद दाखवावी लागेल. परंतु या ठिकाणी येस, आता इथे फलंदाज बाद आहेत रनआउटच्या माध्यमातून. बारा चेंडू आणि 31 धावा संख्येचं टार्गेट आहे. खरं तर पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी खरं तर झेनर्जी खरं तर सचिन यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. खरं तर त्यांच्या माध्यमातून देखील एनर्जी ड्रिंक तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर शुगर फ्री आहे. खरं तर त्यांचं पुन्हा एकदा आभार. खरं तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एनर्जी ड्रिंक आहे व त्यानंतर जेनरझाईट पावडर P&J हेल्थ केअर यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला एनर्जी ड्रिंक पाहायला मिळेल. आणि त्यानंतर पाहिलं तर गुड जस सॅचिट खरं तर कॅनव्हास सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर एनर्जी ड्रिंक आहे. त्यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू.
व त्यानंतर एनर्जाईट सचिन यांच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर एनर्जी ड्रिंक आहे त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. व त्यानंतर ओनेल असेल, मलमिन असेल व त्यानंतर एरजिल असेल व त्यानंतर ORSL असेल, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि करूयात या मातला सुरुवात. यस, मॅच ऑन, गेम ऑन. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आता इथे 31 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुट वरती आलेत, पंच केलाय, फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी या चेंडूवरती यस सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही नाही आहे. सध्या तरी इथून थर्ड प्लेससाठी ही मॅच आहे. कोणता संघ या मॅचमध्ये खरं तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार त्यासाठी सुरू असलेली ही लढत. व त्यानंतर मात्र अंतिम मॅच, अंतिम फेरी, मेगा फायनल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चला मयुरेश सर, आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. गुडलेन स्पॉटचा बॉल, परंतु इथे दिशापासून भरकटली आहेत. लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव आणि यस वाईट बॉल आहे, त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा. टीमची टोटल दोन धावा आहेत, परंतु या ठिकाणी फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, दमदार फटका, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. या ठिकाणी रन आउट केलं जात आहे. खरं तर महेश यांना परतावं लागेल. नक्कीच या ठिकाणी मंगेश होते आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर डायरेक्ट हिट करण्यात आला आणि इथे फलंदाज बाद झालेत डीजे. किती बॉल झाले सर? 4 बॉल. येस, टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 7. अजूनही 2 चेंडू आहेत. शेवटचे उर्वरित 2 चेंडू आहेत. या षटकातील 7 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे अजूनही इथे कॅचची संधी आहे आणि आता ती संधीचं सोनं केलं जात आहे. इथे मात्र कॅच कंप्लीट केली जाते. खरं तर रवींद्र जाधव होते आणि त्यांच्या माध्यमातून ही कॅच कंप्लीट झाली आहे. आता समीकरण
रन येऊन पोहोचलाय शेवटचे 6 बॉल वरती. येणारे 6 चेंडू आणि 22 धावा आता इथून अजूनही चेस करायच्या आहेत. आहे 6 चेंडू आणि 22 धावा संख्येची गरज. ऑन साइडला फटका चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. अप्रतिम जजमेंट. व्हॉट अ कॅच. आणि आता इथे फलंदाज झालाय बाद. बॅट्समन नेम दिनेश भोईर आहेत. 5 बॉल आणि अजून ही 5 बॉल मध्ये अजून 22 धावा बनवायच्या आहेत. परंतु आताचा हा चेंडू पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. यस नो बॉल आहे. त्यावरती 1 धाव कंप्लीट म्हणजेच 1+1 2 धावा इथनं पाहायला मिळतील. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 5 बॉल आणि अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. फ्री हिटचा बॉल. खरं तर फ्री माइंडनं आता खेळावं लागेल. फटका हा देखील चांगला आहे. ऑल ऑन द कार्पेटनं बॉल चालला सरळ डीप मध्ये आणि याही बॉलवरती यस सिंगलच मिळेल प्लस रन आउट. चार चेंडू आणि इथून अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. 4 मध्ये 19. 4 चेंडू 19 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही या ठिकाणी बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल परंतु याही बॉलवरती सिंगलच मिळेल. आता सामना येऊन पोहोचलाय. येणारे 3 चेंडू आणि 3 बॉलमध्ये 3 षटकार मात्र खेचावे लागतील. 3 बॉलमध्ये 3 षटकार इथे मारले तर सामना इथे नक्कीच ऑन साइडला मोठा फटका घेतलाय. फटका फसला डीप मध्ये. खेळाडू व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. असं वाटलं होतं की कॅच इथे सोडण्यात येईल परंतु तदनंतर चेंडूवरती पोहोचले आणि रनिंग कॅच कंप्लीट केली. फलंदाज झालाय बाद. येस या ठिकाणी डॉट बॉल आहे. चला ओव्हर कंप्लीट आहे. मॅच कंप्लीट आणि या ठिकाणी थर्ड प्राइज वरती खरं तर थर्ड प्लेस वरती आपण पाहिलं तर टीम वेदा ठाणे संघ येऊन पोहोचलाय आणि